मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या वर्धा दौऱ्यावर आर्वीमध्ये प्रशासकीय इमारतीसह विविध विकास कामांचं लोकार्पण होणार। बीडमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडेंनी नागरिकांशी संवाद साधला। परळीमधील मुंडेंच्या जगमित्र कार्यालयाला काही वेळ जनता दरबाराचं स्वरूप। पुण्याच्या आंबेगावात माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी जनता दरबार घेतला। नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या। नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकरांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये इनकमिंग। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी घ्या। सांगलीमध्ये शेतकरी कामगार पक्षाची मागणी। एकूण 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात हरकत। अमरावतीमध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन। यावेळेला नवनीत राणांनी पोळ्या लाटत प्रसाद बनवण्यासाठी मदत केली। वर्धा जिल्ह्यामधल्या उद्योगांचं महाराष्ट्र शासनासोबत 47 सामंजस्य करार। जिल्ह्यामध्ये 1247 कोटींची गुंतवणूक होणार। 3314 नवतरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार। पालघरच्या वाडा तालुक्यामधल्या गावठाण पाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी गावातील महिलांवर रात्रभर पाण्यासाठी जागण्याची वेळ। 2 हंडे पाण्यावर पूर्ण दिवसाचा दिनक्रम। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी घेतला जनता दरबार। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींनी तक्रारी ऐकून घेत केली कारवाई। 136 तक्रारींवर पोलीस अधीक्षकांची कारवाई। नागपूर विद्यापीठ भंडारा गोंदिया वर्धा जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र उघडणार। विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थी सेवा केंद्र कार्यरत असणार। एमटीडीसीकडून 700 तरुणांना टुरिस्ट गाईडचं प्रशिक्षण। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा टुरिस्ट गाईड उपक्रम। पर्यटकांना चांगला अनुभव आणि तरुणांना रोजगार देणं हा उद्देश। अनियंत्रित मासेमारीमुळे पश्चिम किनारपट्टीवरील माशांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मासेमारी बंदीचा कालावधी 90 दिवसांचा करावा। महाराष्ट्रातील मच्छीमारांची गुजरातच्या मत्स्योद्योग आयुक्तांकडे मागणी। राज्यामध्ये वाढलेल्या तापमानामुळे 34 जणांना उष्माघाताचा त्रास झालाय। अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर गेलाय। सर्वाधिक रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आहेत। नागपूर शहरामध्ये उष्माघाताचे 3 बळी गेल्याची शक्यता। शहरातील विविध भागामध्ये मागील 2 दिवसांमध्ये मृतदेह आढळले तर एका अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू। शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं कारण स्पष्ट होणार। मुंबईतील कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत। लोकलची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेकडून उपाययोजना। मंत्रालय स्तरावर चाचपणी होणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। पश्चिम रेल्वेवर माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यानं जम्बो ब्लॉक। 2 दिवसामध्ये 344 लोकल रद्द। पश्चिम रेल्वेवर 2 दिवस जम्बो ब्लॉक। जम्बो ब्लॉकचा प्रवाशांना फटका। ब्लॉकमुळे दादर स्थानकावर प्रवाशांना रात्र झोपून काढावी लागली। प्रशासनाकडून सुविधा नसल्यानं प्रवाशांचा संताप। टँकरच्या संपामुळे मुंबईत सोसायट्यांमध्ये पाणी टंचाई। संपाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील गृहनिर्माण संस्था आणि विकास कामांना फटका। आंदोलनाची तीव्रता पाहता नोटिसा बजावण्यास 15 जूनपर्यंत स्थगिती। पालघरच्या वाडा तालुक्यामधल्या गावठाण पाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी गावातील महिलांवर रात्रभर पाण्यासाठी जागण्याची वेळ। 2 हंडे पाण्यावर पूर्ण दिवसाचा दिनक्रम। पुण्यामध्ये ऑनलाईन भाडे करार आणि दस्त नोंदणी करण्यासाठीच्या 2.0 प्रणालीमध्ये त्रुटी दूर करण्यासाठी योजनेला दुसऱ्यांदा मुदतवाढ। 21 एप्रिलपासून नवी प्रणाली कार्यान्वित होणार। पुणे महापालिकेकडून नालेसफाईच्या कामासाठीच्या निविदा प्रक्रियेला विलंब। निविदा काढण्यासाठी विलंब झाल्यानं नालेसफाईचा अहवाल। पुण्यामधल्या मुळा मुठा नदीमध्ये प्रक्रिया न करता सांडपाणी सोडणाऱ्यांवर महापालिकेवर कारवाई करा। तर मनसेचं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन। पुणे शहरामध्ये सोमवारी विविध भागात वाहतुकीमध्ये बदल केले जाणार। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीमध्ये बदल। वाहन चालकांची पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन। पुण्यामधल्या लोहगाव परिसरात सलग 3ऱ्या दिवशी 40.8 अंश सेल्सिअस तापमान। दिवसभर उकाडा वाढल्यामुळे पुणेकर हैराण। पुणे लखनौ विमानाचं तब्बल 6 तास उशिरानं उड्डाण। रात्री 12 वाजताच्या विमानानं पहाटे 6:30 वाजता उड्डाण घेतलं। विमानाला 6 तास उशीर झाल्यानं प्रवासी हैराण। पुणे विद्यापीठाजवळील आनंद ऋषीजी चौकातील प्रस्तावित समतल विलगकाला अंदाज समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी। लांबी कमी केल्यामुळे खर्चामध्ये 30 कोटींची बचत।